नमस्कार. गोवा दूरदर्शनाच्या रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्ती घेतली तरी आजच्या काळातील स्त्री ही सतत कार्यरत असते. निवृत्तीनंतरही ती आपला एखादा छंद जोपासते किंवा समाज कार्याचा वसा घेऊन जीवनात पुढे जात असते. अशाच एका कर्तृत्ववान महिलेशी आज आपण गोवा दूरदर्शनाच्या या कलाविष्कार कार्यक्रमात अंतर्गत संवाद साधणार आहोत. त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी करणार आहोत. त्या कर्तृत्ववान महिला म्हणजे प्राचार्य सुमन सामंत मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोवा दूरदर्शनाच्या या कलाविष्कार कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत. नमस्कार. गोवा दूरदर्शनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे कलाविष्कार या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न सुरू करूया इकडे आता. आपली जन्मभूमी बेंदूर आणि जन्मभूमी वेंगुर्ला. ओके, वेंगुर्ला. वेंगुर्ला आणि कर्मभूमी अर्थात गोवा. सो वेंगुर्लाहून गोव्यात कसं काय येणं झालं? वेंगुर्ला सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट माझं, आणि सगळं शिक्षण माझं तिथेच झालं. BEd तिथे झालं. ताराराणी विद्यापीठामध्ये मी MAd केलं. आणि गोव्याकडे येणं हा एक अतिशय मोठा थोरला आनंददायी अशा प्रकारचा योगायोग. करुणानुबंध जे असतात ना, तशाच प्रकारचं झालं गोव्यामध्ये माझं येणं. आणि विशेषतः मडगावला माझे वडील या ठिकाणी LIC सिनियर ब्रँच मॅनेजर म्हणून सोलापूरहून त्यांची बदली झाली. आणि काही कारणामुळे अनंत नरसिंह नायक, पूर्वीचे आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर, आणि त्यांच्याकडे मुडीज चहाची एजन्सी होती. आणि माझा एक आत्तेभाऊ बेळगावचा आणि माझे वडील, हे ट्रँगल होता, हे त्रिकोण. आणि त्याच्यातून ओळखमधून दामोदर DEd ट्रेनिंग कॉलेजची स्थापना. आणि ते म्हणाले, जर असेल हिच्याकडे सगळ्या क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता घेऊन ये. आणि त्याप्रमाणे DEd कॉलेजच्या प्राध्यापक म्हणून तुम्ही तुमच्या विद्यादानाच्या कार्याला सुरुवात केली. आणि त्यानंतर पुढे प्राचार्यपद. सो हा सगळा प्रवास कसा होता? हा प्रवास अत्यंत सुखदायी होता. कारण गोव्याचं वातावरण मला खूप नवीन होतं. आणि हे प्रशिक्षण महाविद्यालय म्हणजे जे येणारे शिक्षक होते ना, ते सगळे पूर्णपणानं परिपक्व असं मी म्हणेन, त्या ठिकाणी मॅच्युअर्ड होते. आणि त्यावेळेला नेमकं म्हणजे मी जे आले ना या ठिकाणी, ती गोवामध्ये हे दामोदर DEd ट्रेनिंग कॉलेज सुरू झालं 1973ला. आणि गोवा सरकारचा एक फतवा आला त्यावेळेला की बरेचसे शिक्षक त्यावेळेला अप्रशिक्षित, अनट्रेंड होते. आणि अशा लोकांना कंपल्सरी सक्तीनं सिक्युरिटीसाठी, म्हणजे नोकरीची सुरक्षितता या दृष्टिकोनातनं मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम दोघांनाही त्यांनी केलंच पाहिजे. हे प्रशिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि मग या दृष्टिकोनातनं मडगावमध्ये बाबू नाईकनी ही इन्स्टिट्यूशन 1973ला सुरू केली. आणि मी त्याच्यामधली पहिला म्हणजे रोलवरचा पहिला मेंबर, सिनियर इन्स्ट्रक्टर या नात्यानं. म्हणजे मला नंतर ते व्हाईस प्रिन्सिपल म्हणूनच तिथे काम करावं लागलं. आणि 2 बॅचमध्ये, एक पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आणि दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम, अशा रीतीने हे कॉलेज सुरू झालं, प्रशिक्षण महाविद्यालय. आणि ह्याच्यामधले विद्यार्थी आणि माझं वय जवळजवळ सारखं. आणि गोव्यातलं वातावरण त्या वेळेचं, कोकणी ही मातृभाषा या दृष्टिकोनातनं बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांकडनं शिकले. अगदी खरं सांगायचं तर म्हणजे मला अगदी म्हणजे आज काही जी मी घडलेली दिसते ना, ते इथल्या वातावरणानं मला घडवलेलं दिसतं. कळलं की नाही? या प्रकारानं बरेच विद्यार्थी 10 वर्षाचा किंवा 8-9 वर्षाचा शैक्षणिक अनुभव असलेले, पण त्यांना ही त्या ठिकाणची म्हणजे पदविका नव्हती त्याच्यासाठी. आणि ते प्रशिक्षण प्राथमिक शाळांना हे गरजेचं होतं. आणि त्याप्रमाणे बरेच शिक्षक त्या ठिकाणी, एक बॅच जी आमची असायची, जी तुकडी म्हणूया आपण अगदी शुद्ध मराठीमध्ये, तर ती 60 विद्यार्थ्यांची, त्याला पुन्हा निवड असायची, सिलेक्शन असायचं. आणि अशा विद्यार्थ्यांच्यामध्ये बरेच छान परिपक्व विद्यार्थी. मी एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सुद्धा आठवते, ते सांगू का तुला? त्याच्यात सांगितलं तर चालेल ना? तर हेमा पंडित ही माधव पंडित, जे हिंदी विद्यापीठामध्ये ज्यांनी मला बाळकडू दिलं, तर त्यांची
पत्नी ही माझी पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आणि तिथने मला बऱ्याच गोष्टी की सांगण्याचा प्रयत्न केला, इथल्या वातावरणाचा वगैरे वगैरे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. मुलं कोकणीमधून बोलली तर त्याच्यामध्ये मराठी सांगताना उच्चारणसुद्धा कसं असलं पाहिजे, खूप मार्गदर्शन केलं. नाना बेहरेसारखा शिक्षक माझ्या ताब्यामध्ये आला होता. असे खूप खूप आहेत आठवणीतले विद्यार्थी. सुभाष लोटलीकर, नंतर जो गोवा आपला सेकंडरी हायर सेकंडरी बोर्डावरती त्याच्यामध्ये काम करणारा अशा प्रकारचा विद्यार्थी मला मिळाला. म्हणजे यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकले, कोकणी सुद्धा शिकले अशा ह्याच्यातनं. त्यानंतर तुम्ही गुढी येथील पारोडा कॉलेजच्या प्राचार्य म्हणूनही विद्यादानाचं कार्य केलेलं आहे. सो तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आम्हाला आता ऐकायचा आहे. आता कसं झालं बघ, हा प्रवास माझा थोडा मडगावकडून तुझ्या गुढीपारोड्याला, म्हणजे वातावरण कसं झालं, आले ती मी एकदा छानपैकी औद्योगिकदृष्ट्या स्थिर असलेल्या, शैक्षणिक ज्याला बॅकग्राऊंड आहे, सांस्कृतिक बॅकग्राऊंड आहे, मठ ग्रामस्थ ज्याचा आधार आहे, दामोदर हे ज्याचं दैवत आहे, तिकडे पण दैवत आहेच, कारण तिथे आपल्याला अगदी हे जवळ पडतं ना, तिथे म्हणजे जांभवली जवळ, कॉलेजचं नाव पण दामोदरच त्यातलं. पण झालं कसं, हे कसं होतं, गुरुनाम गुरु म्हणून मी काम करत होते. गुरूंना घडवणारी शिक्षिका, गुरूंचा गुरु, शिक्षकांना मी घडवत होते. पेडण्यापासून ते पोळ्यापर्यंतचे जे विद्यार्थी होते ते माझ्या ताब्यात होते, इंग्लिश मीडियम माध्यमातले आणखीन मराठी माध्यमाचे. आणि एकदम असं झालं की हे कसं झालं तर NCERTचा एक सर्व्हे झाला आणि त्याच्यामधून सगळी D.Ed महाविद्यालय जी आहेत, म्हणजे आमचं एक होतं, महिलांतून एक होतं आणि पणजीला काम करणारं एक चौगुलींच्या अंडर एक ॲग्डिल म्हणून होतं. तर ही तिन्ही कॉलेजेस याच्यामधून जे शिक्षक तयार केले गेले, जे आमच्यामध्ये कसं होतं, एक इन सर्व्हिस बॅच होती, ते सिक्युअर झाले नोकरीच्या दृष्टीनं. पण जे फ्रेश स्टुडंट्स आले त्यावेळेला 10वी+ नव्हतं, 10+2 नव्हतं, 11वी वगैरे होऊन येणारे विद्यार्थी होते. ते बरेच शिक्षक प्रशिक्षण घेऊन नोकरीशिवाय राहिले होते आणि त्याच्यामुळे एक सर्वे केला गेला आणि अशी ही प्रशिक्षण महाविद्यालये जी प्रायव्हेट आहेत, कळलं की नाही, स्वायत्त आहेत, त्यांना थांबवावं असा निर्णय घेतला गेला आणि आमची तिन्ही कॉलेजेस ही बंद झाली. आणि मी सरप्लस लिस्टला गेले आणि सरप्लस लिस्ट गेल्यानंतर ॲब्सॉर्प्शन आलं त्याला, तुम्ही इकडून तिथे चला. आणि तिथे काय झालं तर 10+2 पॅटर्न आला. गुढीसारखं तिथे वळवटकर नावाचे एक इंडस्ट्रियलिस्ट तिथले माईन ओनर आहेत, त्यांनी खेड्यातल्या प्रत्येकाला शिक्षण असावं तिथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांना म्हणून त्यांचं प्राथमिक शाळा, त्याच्यानंतर हायस्कूल होतंच, त्याला जोडून त्यांनी हे हायर सेकंडरी सुरू केली, म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय, नवीनच कॉलेज नवीन होतं ते, आणि ते सुरू केलं. आणि त्यांनी प्रिन्सिपलची जाहिरात दिली, आपल्याला प्रिन्सिपल पाहिजे म्हणून. आणि मी इकडे दामोदर D.Edला प्रिन्सिपल म्हणून तिथे त्याला हे झाले होते, फिक्स म्हणूया आपण त्याला, तिथं निश्चित झाली होती सर्व्हिस. मग माझा अवसरचा प्रश्न आला, मग डिपार्टमेंटने मला तिथे पाठवलं, तिथे तुम्ही चला. ना खुशी नाही का बाईकडे प्रिन्सिपलशिप द्यायची कशी, कारण आता हा टीन गेज ग्रुप आहे, सगळे यंग मागचा काल आहे हा, त्यात लक्षात घेतो, आजचा नाही. आणि त्याच्यामुळे मग नाखुशीने खुशीने मला तिथं त्यांनी एकदा सही करायला परमिशन दिली आणि परवानगी दिली आणि मग माझं करिअर तिथे सुरू झालं. आणि तिथे आणि तुम्ही त्या कॉलेजच्या उत्कर्षासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली. उत्कर्ष असं मी म्हणत नाही, झालं होतं काय, कारण मुलं सुद्धा ती मला वाटतं खेड्यातून आलेली होती आणि ती जागा सुद्धा थोडी खेडवळ होती. पण तिथे आता जर तू बघितलंस ना, म्हणजे आता तर एवढं सुरेख झालेलं की ॲज इक्वल ॲज. ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव सांगा. ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव म्हणजे मला खूप 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 अगदी विद्यार्थ्यांच्या कलानं विद्यार्थ्यांना समजून घेऊन काम करावं लागलं. पण मुलं होती, कारण बिलो ॲव्हरेज मी म्हणत नाही, चांगलं जे क्रीम होतं ना ते पणजीकडे, मडगावकडे असं वळत होतं. आणि ज्यांचं पर्सेंटेज 10वीला किंवा 12वीचा काही प्रश्नच नव्हता, तेव्हा 11वीचा प्रश्न नव्हता, कमी होतं, 35% वरचे असे विद्यार्थी होते. असे विद्यार्थी शोधून सुद्धा आम्ही आणले, स्पेशली
आर्ट्स स्ट्रीमला किंवा व्होकेशनल स्ट्रीम जेव्हा मी सुरू केली, ड्रेस मेकिंग, एम्ब्रॉयडरी, फॅशन कोऑर्डिनेशन किंवा तुझं ऑटो इंजिनिअरिंग किंवा फूड प्रोडक्शन, मला अगदी खूप छान अनुभव आहेत त्या व्होकेशनलचे. तर त्या वेळेला खेड्यापाड्यामध्ये जाऊन मला एक रिवणच्या शिक्षकाची आठवण होते, तो लक्ष्मीकांत देसाई म्हणून, पण नाही कळलं ना, त्याने एवढे प्रयत्न करून तिथली मुलं आम्ही शोधून आणून स्ट्रीम वाचवायचा प्रयत्न केला. माझे सुद्धा गुरु होते ते, मला स्ट्रीम वाचवायचा प्रयत्न केला. हा त्याच्यातला एक असं म्हणजे कष्टाचं फळ आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आता इथे गडबड काय व्हायची की हा येणारा मुलगा जो असायचा ना, तो असा एकदम असा बुद्धिमान किंवा म्हणजे शैक्षणिक ज्याला बॅकग्राऊंड आहे, शैक्षणिक वातावरणातनंही कमी असायचा. मी नाही असं म्हणत नाही. हा, अगदी सामाजिक सुद्धा त्याचा स्तर जो असायचा, आर्थिक स्तर, भावनिक स्तर, हे सगळे लेव्हल बघून मला तिथे काम करावं लागलं. एकच प्रसंग मी तुला सांगते. आपण नेहमी शिक्षक जो आहे ना, तो कसा असतो, तो एक गुरु असतो, तो एक मित्र असतो, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. तसं मी एके दिवशी एका विद्यार्थ्याला फिलॉसॉफरच्या नात्यानं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि त्याला मी सांगितलं, अरे तुला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे, तसा केला पाहिजे, पण या माझ्या वेळेला तू मला असं अपसेट दिसतोस, काय असं होतं, कुठे जातं तुझं लक्ष या सगळ्याला. तो मला पटकन म्हणाला की मॅडम किती सांगतले तुका, या वेळार माझं बापूय पिऊन येता आणि माझ्या आवयक मारता, म्हाका ती याद जाता. आणि मला हा प्रसंग नेहमी अजूनही आठवतो की आपण जेव्हा सांगतो ना, त्या मुलाला जर समजून घेतलं तरच त्याच्याकडनं तो अभ्यास चांगला होणार आहे किंवा काहीतरी त्याच्यासाठी योग्य असं सोल्युशन दिलं पाहिजे. पण भावनेनं काय सोल्युशन आपण देणार, असेही प्रसंग त्या वातावरणामध्ये तयार झाले. आणि मला एक त्या मुलाचं कौतुक का वाटलं की आपला काय जो असणारा जो अनुभव आहे तो अत्यंत प्रामाणिकपणानं, खरेपणानं, कमीपणा त्या स्वतःकडे न घेता, आता असं तुम्ही सांगताय तर मी कसा अभ्यास करणार, मी ह्याच्यामुळे मी बेचैन होतो. म्हणजे अशा वातावरणातली मुलं या ठिकाणी आली. पण मुलांना तुम्ही घडवलं ना, ते मी शिक्षकाचं कामच ते आहे ना. कारण मला आठवतं, म्हणजे ह्या मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे माझ्या बरोबरची त्यावेळेची बरोबरची मुलं अशी सांगायची, पण मुलं शिकायची तुमच्या, कदाचित तुमच्या त्या धाकाने असेल किंवा मुलं चांगली घडवलीत तुम्ही. पण कधीतरी काय व्हायचं माहितीये, इतकं घडवत असताना दाखवलीच असेल शिस्तीचा बडगा. मुलं काय म्हणायचीत मला, सासमायती सासमायती, पण आमचे वाईट करचे ना, हे शब्द त्याच्यात नाही यायचे. पण हे माझं थोडंसं मुलांच्या बरोबरचं जे असं त्यांना समजून घेण्याचं, त्यांच्यामध्ये जाण्याचं जे वातावरण होतं ना, ते त्या ठिकाणच्या लोकांना आवडलंच किंवा आवडत होतं असं नाही. काहींचं म्हणणं कसं होतं तिथे अशा आजूबाजूच्या वातावरणाला की विद्यार्थी आहे ना, त्याला असला विद्यार्थी जर असेल, रावडी आहे, काहीतरी वेगळ्या रीतीने इकडे तिकडे कोकणी शब्द वापरते, तवनासगिरी करत फिरत आहे, तर त्याला थोडंसं मोठ्या चांगल्या शिस्तीचं बाजूला ठेवा, काहीतरी करा, त्याला काढून टाका, अशापर्यंतच्या सूचना त्यावेळेला वावरत असताना मला आल्या. पण परमेश्वराने ते माझ्या हातातनं कधी काढून घेतलं नाही. पण मी मात्र त्यांना घडवायचं असं मी म्हणत नाही, होतं त्यांच्यामध्ये जे ते मी फुलवायचा प्रयत्न केला. कारण ती मुलंच जी त्यांना जेवढं तुम्ही शाबासकी द्याल किंवा काही समजा त्यांच्यातले दोष हळुवारतेनं पण चिमटे काढून, चिमटे म्हणजे शिक्षा देऊन नव्हे, शब्दांच्या, आणि त्यांचा थोडासा अपमान वगैरे जर केला, नाही हे बघ तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती, तुला असं वागलं पाहिजे, तर ती मुलं करू शकतात ह्याचा अनुभव मला आला. कारण त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांचे सकाळी मला गुड मॉर्निंगचे त्या अर्थी व्हॉट्सॲप येतात, त्या अर्थी त्यांना ते म्हणजे ज्यांना मी असं पिंचिंग केलं होतं ते अजूनही माझ्यावर प्रेम करतात. हा अनुभव मला तिथे आला. आता तुम्ही अनाम प्रेम या संस्थेतही कार्यरत होता. थोडक्यात त्या संस्थेबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगा ना. आता अनाम प्रेम ही तुला आता मी कसं सांगू की परमेश्वरावरती, सद्गुरूंच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी जे आपल्याला जो दिलेलं तत्व आहे
की प्यार बांटते चलो, की गुरुची कृपादृष्टी ही सगळे तुमचं जे ताप आहेत ते सगळे हरण करते, तुमच्यामध्ये आत्मविश्वास देते आणि तुम्हाला सकारात्मक दृष्टीनं चांगल्याच मार्गावरती नेते असं सांगणारं हे एक आमचं एक अनाम प्रेम हे एक ऑर्गनायझेशन आहे. ते कुठेही रजिस्टर नाही. हृदय हीच त्याची भाषा, हृदय हेच त्याचं ऑफिस आणि एकमेकांना समजून घेणं, तळागाळामध्ये जाणं आणि याला स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आहे. एक आम्ही सद्गुरू अगदी म्हणजे ते जसं आपण गुरु हा गुरुच अवतार पुरुष मानतो, आदिशक्तीचं दे सत्यम शिवम सुंदरम हे जे स्वरूप आहे तेच त्या गुरुमध्ये असतं आणि गुरु तुम्हाला ती वाटचाल करायला लावतो. अशा व्यक्ती कुठे 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 अवताराच्या रूपानं अवतरतात. तिथे आपण खूप लोकांची नावं घेतो, साईबाबांच्या पासून ते अगदी टेंबे स्वामींच्या पर्यंत, इथे मानगाव पर्यंत. तसं विदर्भामध्ये एक सद्गुरू होऊन गेले आणि त्यांनी खूप तळागाळामध्ये काम केलं आणि तसं त्यांच्या आठवणीनं जो संप्रदाय असं मी म्हणत नाही, जी एक अशी प्रेमाची एक अशी चेन साखळी जी काम करते ते हे अनाम प्रेम काम करत राहायचं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जो संदेश आहे भगवद्गीतेतला की निरीच्छ निरपेक्ष सतत एकदा घेतलेलं हातातलं काम करत चला. आणि कोणतं तर जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, प्रत्येकाला परमेश्वर माना आणि तुम्ही पुढे चलत चला. आणि विशेषतः ज्याचं कुणी नाही, जिसका कोई नाही उसका खुदा है, त्याप्रमाणे तळागाळाकडे लक्ष ठेवा. हे त्याचं मुख्य स्तोत्र. मग ते सगळं जसं आपण भजन असतं, अभंग असतात, भगवद्गीतेतले जसे श्लोक असतात तसं त्या स्तोत्र आहे ते मानतो आपण, गुरुना भजतो आणि सतत मी हे केलं मी ते केलं अहंभाव जाळून मनामध्ये कोणताही कर्तृत्वाची जाणीव न ठेवता, करता तो आहे, देता घेता वदनी वदता ग्रास गिळता असं सगळं समजून हे असं काम करणारा आमचा असा हा एक गट आहे. आणि तो विशेषतः अपंगांच्यासाठी, म्हणजे अपंगामध्ये सगळे घेतो त्यांच्यासाठी, किंवा तळागाळामध्ये जे लोक चांगलं काम करतात. आता बस कंडक्टर आहेत, बस ड्रायव्हर आहेत, रिक्षावाले आहेत, तर यांच्यासाठी असे जाऊन किंवा फायर ब्रिगेड सारखी वरती काम करणारी कितीतरी माणसं आहेत, पोलीस यंत्रणा आहेत, यांना जाऊन आम्ही अक्षरशः एका दिवसामध्ये पोस्ट ऑफिस आपलं 9 ऑक्टोबर हा पोस्टल डे ऑल इंडिया साजरा केला, तर तिथे जायचं, त्यांना नमस्कार करायचा, त्यांना सांगायचं की तुमचं काम कितीतरी छान आहे म्हणजे, आणि काहीतरी गोडजोड जाताना आपल्या हातानं केलेलं, शक्यतो आपल्या हाताला महत्त्व द्यायचं कारण त्याच्यात प्रेम असतं. पण विकतचं वगैरे असं गुरुनी जे सांगितलं तो गुरुचा वसा आम्ही ऐकतो. किंवा ही रेल्वे लाईन आहेत ना, त्याच्यामध्ये रेल्वे ट्रॅक जे विशेषतः कामगार यंत्रणा आहे, तर अशा लोकांच्याकडे लक्ष ठेवा, परिचारिकांच्याकडे लक्ष ठेवा. आमच्या गुरूंचं शिकवण तळागाळातले की तुम्ही ओट्या भरताना जाऊन देवीच्या, त्याच्याऐवजी ही परिचारिका आहे, नर्स आहे, ती पहिल्यांदा जन्म देताना तीच घेते त्या मुलाला हातामध्ये आणि शेवटची चादर सुद्धा ती हॉस्पिटलमध्ये तीच ओढते. मग तिची सेवा लक्षात घ्या, तिला माता म्हणून वंदन करा. असे जे काही संदेश आहेत ना, ते संदेश घेऊन जी ही यंत्रणा जाते. आणि थोडं आता तुला माहीतच आहे, सामाजिक कार्यामध्ये पदरमोडच करावी लागते आपल्याला, श्रमाची, वेळाची, विचारांची. पैसा मी म्हणत नाही, तुझं चांगलं कार्य बघून कुणालाही ज्याच्याकडे आहे तो देण्याचा विचार करतो, पण हे सगळं हे अनाम प्रेम करते. आणि हे सगळीकडे आहे, केवळ गोव्यामध्ये ग्रुप आहे, प्रत्येक म्हणजे राज्यामध्ये हो आहे, थोडं 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 आहे पण आहे. म्हणजे आता आपला कसं चिन्मय मिशन मोठा संप्रदाय, सत्य साईबाबा, साईबाबा, काही वेळेला असं खूप खूप तापट छोटे असतील ग्रुप पण ते आहेत आणि ते सतत नॉन स्टॉप कळणं, कंटिन्युअस प्रेमाचा प्रोसेस जो आहे, प्रेम काय ते देत चला, प्रेमाशिवाय द्यायचं काही नाही, किंवा सगळी आपुलकी प्रेम हे ज्या पंथाकडे आहे तो हा अनाम प्रेम. आणि त्या मला गुरु भेटले ते तुला सांगायचं म्हणजे
हायकोर्ट जज ते अजून त्यांचं अस्तित्व आहे, मुंबईला असतात ते. आणि त्यांनी ही शिकवण दिली आणि त्याच्यातनं मला ते आवडलं की सगळं जर अहंभाव जळून जातो अगदी तळागाळापर्यंत जर आपल्याला जायला तर जाऊया. आणि त्याप्रमाणे सतत आणि त्याच प्रेमाने मला तुम्ही पण सापडला नाही का? त्याचाच नच आहे ते. आता मला सांगा की विद्यादीप मंडळ, त्या मंडळाच्या शिक्षक मंचाची संकल्पना काय होती? कारण त्याकडे आपण थोडं वळूया आता. विद्यादीप मंडळाकडे ना, शिक्षक मंच म्हणून आपण. हो, विद्यादीप मंडळ शिक्षक मंच हा कसा निर्माण झाला माहितीये? संकल्पना आमच्यावरती थोडाफार अन्याय झाला. कारण म्हणजे काय झालं, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेली काही माणसं ह्यांना एकत्रित आणून सरकारनं, कळलं की नाही, त्यावेळेच्या सरकारनं क्वालिटी डेव्हलपमेंट सेल म्हणून एक निर्माण केला की शिक्षणामध्ये जाऊन आम्ही ॲज एन ऑब्झर्वर काम करायचं. आणि ह्यांनी त्या शाळांची आम्हाला एक थोडा भाग दिला. विशेषतः साऊथ गोव्यासाठी आम्हाला 7 लोकांना नेमलं होतं. त्याच्यामध्ये माझं नाव तू आता घेतलंसच. प्रिन्सिपल एकनाथ नाईक होते, प्रिन्सिपल मेनेझिस एकनाथ नाईक अजूनही आहेत ना, काम करतायत ते सगळं अजूनही मी करते. त्याच्यानंतर उल्हास गायतोंडे एक इंजिनियर माणूस, मेकॅनिकल इंजिनियर, पण त्याने शिक्षणाचं काम तळागाळातल्या मुलांच्यासाठी लायब्ररीचं वगैरे काम केलं. म्हणजे सिलेक्टेड लोक होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर भाटीकर मॉडेल हायस्कूलचे कवळेकर सर इंग्लिशचे ते होते. प्रायमरीमधली एक शिक्षिका, त्याच्यामध्ये जिला स्टेट अवॉर्ड मिळालेलं होतं, सुनंदा नाईक म्हणून, ती एक. आणि माध्यमिक शिक्षक याच्यामधली किशोरी सिंगबाळ भेंडे, ती अगोदरची. तसे 7 लोकांना ही सरकारची नियुक्ती होती आणि आम्हाला त्यांनी शाळा ह्याच्या नेमून दिलेल्या होत्या. पण काय सगळी धोरणं सरकार बदललं की काहीतरी वेगळंच घडतं. त्याप्रमाणे आम्हाला तो मान सन्मान जो होता तो आमचा टक्क करून निघून गेला. आम्हाला त्याच्यासाठी मिळायचा की तुम्ही एक व्हिजिट करून आले की त्यांना मानधन वगैरे होतं त्याने. आणि मग काय केलं, आता हे 7 लोक आम्ही कसे झालो, इकडचं सांगायचं तर आता सध्याच्या भाषेत सांगायचं तर बेकार झाले नाही. मग आता काय करायचं, तर आम्ही सगळे चळवळे. मग आम्ही एकत्रित आलो आणि अकेला एका छोट्याशा घरामध्ये गायतोंडे सरांच्या, दादा गायतोंडांचे, ते मॅथ्स सर, त्यांच्या घरामध्ये, म्हणजे उल्हासचे बाबा, त्यांनी तिथे आम्ही हे 7 लोक एकत्रित येऊन असे तिथल्या म्हणजे विशेषतः दवर्ली वगैरे भागात जो भाग आहे ना, तिथे थोडीशा मुलांना शिक्षणाची जागृती लागते, मुलांना ओढून आणावं लागतं, वाचनाचं महत्त्व सांगावं लागतं, पुस्तकं द्यावी लागतात, वाचन संहिता, त्या नात्यानं आम्ही एकत्रित यायला लागलो आणि त्यांना काय काय थोडं द्यायला लागलो. ते हे विद्यादीप आणि अजून ते चाललेलं आहे. आणि हे मला वाटतं 2004ची ही स्टोरी असणार, 4 किंवा 3 किंवा 5च्या दरम्यान. आणि तिथपासून आम्ही हे सगळेजण मिळत गेलो. त्याच्यापैकी आता मोहनदास सुर्लकर हिंदी विद्यापीठाचं एवढं मोठं काम केलेलं कोविड पिरियडमध्ये, ते आमच्यामध्ये आता नाहीत. कवळेकर सर नाहीत, मेनेझिस नाहीत, पण आम्ही उरलेले जे 4-5 लोक आहेत हे अठ्ठाकाळी बारामासी म्हणत नाही, पण एकत्रित येतो, पण काम चालू आहे. आणि ते असंच या मुलांना एकत्रित आणायचं, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विषयी थोडीशी जाणीव द्यायची, वाचायला, लिहायला किंवा बोलायला, एकमेकांच्या मध्ये संभाषण कौशल्याच्या दृष्टीने वगैरे त्यांना तयार करायचं, त्यांच्या आईवडिलांना भेटायचं वगैरे, छोटं काम जे ओट्यावर बसून करता येतं ना, तशा प्रकारचं काम ते विद्यादीप मंडळ अजूनही करतो. पण आता काय झालेलं आहे की सगळेच जण आम्ही एक वयाची मर्यादा गाठून, आरोग्य तेवढं प्रत्येकाचं नाही, पण आता आमच्या बरोबरीने जे आम्हाला अनुकरण करणारी तुझ्यासारखी जी माणसं आहेत ती तिथं जमतात आणि ते काम करतात. आणि आम्ही कधीतरी फेरी मारून त्यांना सांगायचं काम, हे असं नाही गं, तसं नाही गं, ती फिलॉसॉफी सांगायलाच पाहिजे ना आता वयाप्रमाणे, ते कधीतरी करतो. पण आता हे पहिलं जसं आम्ही दर आठवड्याला भेटत होतो ना, तसं भेटत नाही विद्यार्थ्यांना, कमी होत झालं. मग कधीतरी खंत वाटते, अरे आम्हाला एकत्रित सुद्धा यायला मिळत नाही, पाऊस आहे, पाणी आहे, असं सगळं होत राहतं, पण होतं खरं. आता तुम्ही इंटरनॅशनल विमेन्स राईट असोसिएशन पश्चिम गोवा उपाध्यक्ष होत्या तुम्ही. होता पण म्हणजे ती एवढी मोठी जबाबदारी होती ना, त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. नाही, त्या जबाबदारीमध्ये घेतली, जबाबदारी पार पाडली, पण महिलांचे जे काही प्रश्न वगैरे त्या वेळेला आले,
सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ना असा जो चिवटपणा लागतो ना, आता समजा माझा एक काही ते कॉन्फ्लिक्ट असेल, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, संघर्ष असेल, तो घरात असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, पण मला त्या कामामधून म्हणजे मी केलं, ती जबाबदारी घेतली, पण मला फार असं त्या ह्याच्यावरती मोठं थोरलं कुणाचे प्रश्न अगदी त्या पातळीवरती सोडवता आले असं नाहीत. कारण शेवटी कसं होतं की समजून घेण्याची क्षमता, त्या प्रश्नाकडे पाहण्याची वृत्ती, हे सगळ्यांच्या मध्ये, प्रश्न सोडवायला आलेल्यांच्या मध्ये सुद्धा एकच जीव झाला पाहिजे ना. तो तिथे मला थोडंसं असं वाटलं की अजून खूपसं काम त्या क्षेत्रामध्ये करण्यात केलं पाहिजे. आणि आता मी मात्र त्याच्यावरती मोठी जबाबदारी माझ्यावरती नाही, मी फक्त मेंबर म्हणून काम करते त्या ठिकाणी. पण त्यावेळेला तसे मोठे कारण ही काय जबाबदारी वर्षाची किंवा 2 वर्षाची असते, तेव्हा त्याच्यामध्ये फार मोठे तसे प्रश्न आले असंही नाही. आणि आमच्याकडनं त्याला फार चांगल्या रीतीने निर्णय त्या बायकांचं म्हणा किंवा त्या प्रश्नाचं समर्थन करायला अपुरे पडले मी, असं मला वाटतं. म्हणजे अशा दृष्टीनं त्यानंतर तुम्ही अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्या पश्चिम गोव्याच्या सचिव म्हणूनही ज्येष्ठांसाठी आपण कार्य सांस्कृतिक केलेलं आहे. सचिव म्हणून काम केलं मी त्यात. त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. आता तो अजूनी मी आहे त्याच्यामध्ये, पण आता मी सचिव वगैरे नाही, कार्यरत आहे. मी मेंबर आहे. दायगो बरोबर काम करायला आणि निकलाव बरोबर काम करायला मला माहिती आहे ना तुला. त्यांचे जे अध्यक्ष दायगो दी कॉस्टा तिथे आहेत त्याचे अध्यक्ष. आता तो फोरम न राहता ते फेडरेशन झालेलं आहे, नामही त्याचं बदललेलं आहे. आणि त्या संस्थेशी मी अकबर मामानीने जेव्हा हे आम्हाला सिनियर सिटीजन म्हणून दिलं ना, तेव्हापासून मी संबंधित आहे. आणि तिथे सुद्धा हे असं सिनियर सिटीजनना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करणं, मेंबरशिप वाढवणं, काही तुम्हाला इथे या वगैरे अशा दृष्टिकोनातनं पहिल्यांदा अकबर मामानींच्या घरामध्ये, नंतर आता फोरमनं जागा घेतली, आता ते फेडरेशन झालं. आणि दायगो दी कॉस्टा त्याच्यामध्ये खूपच लक्ष देतात सिनियरचे. मग त्याच्यामध्ये असंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टीनं, वाचनाच्या दृष्टीनं किंवा डे केअरमध्ये सुद्धा तिथे काही लोक तिथे येतात, नेडी लोक वगैरे, त्यांना खेळायची वगैरे सोय वगैरे तशी त्या ठिकाणी केलेली आणि प्रश्न सोडवतात तिथं त्याच्यातनं. आता तुम्ही जायंट्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष होत्या आणि सध्या जायंट्स ग्रुप ऑफ मडगाव सहेलीच्या तुम्ही अध्यक्ष आहात. सो त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. जायंट्स हा ग्रुप जो आहे ना, तो तुला माहिती आहे की आता आम्ही जवळजवळ 2002 पासून मडगावमध्ये जायंट्स सहेली काम करते. आणि त्याच्या आधी जायंट्स हा लायन्स रोटरी सारखाच नाना चुडासमांनी सुरू केलेला ऑल इंडिया लेवलला, ते वर्ल्ड चेअरमन, हा गट पणजीला कार्यरत होता. आणि त्याच्यानंतर मधु मोर्डेकर, व्ही डी कुलकर्णी सारख्या या लोकांनी एक अशा प्रकारचा हा गट तिथे मडगावमध्ये स्थापन केला. आणि त्या जेंट्समध्ये जेंट्सबरोबर काम करणारी मी एक मेंबर म्हणून मी काम केलं. मधुबाब मोर्डेकर, त्याच्यानंतर हे कुलकर्णी वगैरे. नंतर सहेली ग्रुप स्थापन झाला. आणि ह्या सहेलीने हे असंच त्याचंसुद्धा काम जे आहे, हे तळागाळातल्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं, व्यासपीठ मिळवून देणं, त्यांचे प्रश्न ऐकणं, त्याच्यावरती उपाययोजना करणं, शाळांच्या मध्ये मुलांच्या मध्ये अवेअरनेस देणं, जागृती करणं, शिक्षणाच्या संबंधी वेगवेगळ्या स्पर्धा घेणं, आणि विशेषतः इंटिरियर प्राथमिक शाळांच्यामधून असं काम अजूनही आम्ही ते करत असतो. मला फेडरेशनमध्ये जाऊन तिथे युनिट डायरेक्टर म्हणून सुद्धा जाण्याचा मान मिळाला. आम्ही करत गेलो, मेंबर वाढवत गेलो. पण आता असे खूप गट काम करत असतात, NGOज कितीतरी आहेत. आणि हळूहळू त्या गोष्टीबद्दलचं जे तळागाळातल्या महिलांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे ह्या जायंट्समध्ये म्हणजे सामान्य आर्थिक स्थिती असणाऱ्या आपण असं म्हणूया मध्यमवर्गीय अशा प्रकारच्या जास्त महिला, आणि विशेषतः सिनियर सिटीजन महिला ज्यांनी 60 वगैरे ओलांडली आहेत किंवा ओलांडणाऱ्या आहेत, ज्यांना काहीतरी कामाची आवड आहे, काही करावंसारखं वाटतंय, महिलांसाठी काम करावंसं वाटतंय, अशा बायका एकत्रित आल्या. आणि 35
अगदी सुरुवातीला 35 महिलांना घेऊन ह्या तो गटाची हे केलं. स्थापना आता मी आपण चार्टर्ड प्रेसिडेंट पुढच्या होते. प्रश्नाकडे वळूया. हो. सध्या तुम्ही स्नेह मंदिरात जी निरपेक्ष मी म्हणेन कार्य हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल आमच्या रसिक प्रेक्षकांना सविस्तरपणे सांगा. म्हणजे थोडक्यात मी सांगितलं- थोडक्यात सांगते, हो, सविस्तर थोडक्यात सांगा. नाही, थोडक्यात कारण सांगा. आज सगळे जे प्रश्न आहेत ना, म्हणजे मुलांचा प्रश्न, तरुणाचा प्रश्न, म्हाताऱ्यांचा प्रश्न एके प्रश्न. हो, पण सगळे. कसं आहे, वाढतं रूप जे आहे ते प्रश्न सहजासहजी सुटत जातात. पण जिथे म्हणतो दुनिया हमेशा हसती सूरत पसंत करते, रोती सूरत कभी नाही, तेव्हा वार्धक्य हा एक जो भाग आहे आणि आजचे जास्तीत जास्त स्वातंत्र्यानंतर आरोग्याच्या सुविधा भरपूर आपली परिस्थिती छान झाली, आयुर्मर्यादा वाढली. आता 85 वर्ष ही सुद्धा औसत उमर ज्याला आपण म्हणूया, सरासरी मर्यादा इतक्यापर्यंत पाळी आलेली आहे. वृद्धांची संख्या वाढली, वृद्धांचे प्रश्न वाढले, वृद्ध सध्याच्या समाज रचनेमध्ये हम दो हमारा एक वगैरे वगैरे सारखी जी संस्कृती, एक हात वरती करून दाखवणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा नाव घेतलं असतं मी. तर त्यामुळे कुटुंब संस्था अगदी चिमुकली झाली आणि अवघे विश्वाची माझे घरं ही संकल्पना कल्पनेमध्ये राहिली. विश्वालाही मिठी मारता येत नाही, असलेली मिठी सुटून गेली, मग मारायची कुणाला मिठी, असा सगळा प्रश्न झाला. आणि गडबड अशी झाली की मी शिक्षण क्षेत्रात माझा मडगावला असल्या कारणानं किंवा माझा सोशल सर्व्हिस हा विषय असल्या कारणानं इकडे तिकडे काही गडबड करत असताना रामकृष्ण नाईक हे जे आहेत त्यांनी मला पाहिलं आणि तू ये ग इथे म्हटलं, येऊन ते या ठिकाणी. आणि मी ते आमंत्रण स्वीकारलं. घरच्या लोकांनी नाखुशी दाखवली होती मी जाताना, कळलं की नाही. पण ते गेले पाय पुढे आतमध्ये रुतत गेले, सेवा होत गेली. परमेश्वराच्या कृपेने माझा ऋणानुबंध, म्हणते सगळंच हे जग आहे ऋणानुबंधावरती चालतं, काहीतरी योगायोग असतात. आणि मला असं वाटलं की खरोखरच मी या सेवेमध्ये लक्ष केंद्रित करावं. त्यांना कुणीतरी समजून घेणारं पाहिजे की जेव्हा काचेची भांडी असतात ना, काढताना आपण काय म्हणतो, हँडल देम विथ केअर, घेताना अगदी ते तडकू नये. तसं त्यांच्या भावना जपणारं आज समाजाला जाणीव व्हायला पाहिजे, घराला, कुटुंबाला. सगळीच घरं मी म्हणत नाही, पण असं चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी रस घेते. हे बांदोड्याला आहे ही संस्था आणि सध्या आहे. आणि तेव्हा आणि मला आवडतं तिथे त्यांच्यामध्ये मिक्स होणं, त्यांच्यामध्ये बोलणं, कारण ही लोक माझी वाट बघत असतात. अगदी आले नाही जर मी इकडे तिकडे, वेळ झाला, 2 दिवस कुठे गेले तर ठीक आहे, नातं जुडलेलं आहे, ऋणानुबंधाचं म्हण किंवा प्रेमाचं म्हण. आणि अतिशय प्रेमानं त्यांच्याकडे पाहणाऱ्या व्यक्ती गोळ्या केल्या आहेत नाईक काकांनी. त्याच्यामध्ये आमची टीम आहे आणि ती टीम आम्ही त्या रीतीनं तिथे काम करत राहतो. काम चालू आहे. आता तुम्ही मला सांगा की आजच्या महिलांना आणि खास करून तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? काय संदेश देण्याएवढी थोडक्यात सांगा, 1-2 वाक्यात सांगितलं तरी चालेल. मी एवढंच म्हणेन, आपली माणसं जी आहेत ना त्याला प्रेमानं जपायचं. सगळं संदेश काय म्हणतो आपण, साधू संत देतात, सुविचार आपण वाचतो, घरापासून सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे. आणि अशी चांगली घरं, चांगले विचार, सद्भावना, कळलं ना, एकमेकांच्या विषयी ठेवून. कारण शेवटी प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. आणि तेच घेऊन समाजाकडे जर बघितलं, कारण विश्व एकदम आपल्याला कवटाळता येणार नाही. सगळं जग माझं आहे, मी जगाचं आहे म्हणायला सगळं सोपं आहे, पण घरातली माणसं, त्यांना महत्त्व, आजूबाजूची माणसं, शेजारी पाजारी, समाज, आणि असं रीतीनं हे विश्वव्यापकत्व येईल. आणि जे दिलेलं आहे परमेश्वरानं आपल्याला, इतका सुंदर 184 योनी फिरून मिळालेला जो मानव जन्म आहे, त्याचं ह्या जगण्यावर, या जीवनावर सतदा प्रेम करावं. तसं स्वतःवरती जेव्हा स्वतःवरती, याचा अर्थ काय, तो आत्मा आणि मी जर एक आहे तर प्रेम झालंच पाहिजे. ते आय लव्ह यू कर म्हणून सांगता येण्यातलं नाही, ते कळलं पाहिजे, ते नजरेतनं, ते शब्दातनं. आणि असा संस्कार घरात, आता ही जी नवी पिढी आहे ना, ह्या नव्या पिढीनं ह्या घडवावा.
मी असं म्हणेन विज्ञानाचा विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन आमच्यासारखे लोक जे जन्माला आले धड तिकडेही नाहीत धड तिकडेही नाहीत, पण आता सगळं काय काय घडतंय हे उघड्या डोळ्याने तरुण पिढी बघते. काय बरं आहे, काय वाईट आहे, कुठे छान आहे, कुठे कमी प्रतीच घाण आहे, हे त्यांना कळतं आहे. तेव्हा निरक्षीर जी बुद्धी आहे, जे चांगलं आहे तेवढंच घ्यावं. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, एवढं सगळं ठेवून जर त्यांनी पावलं टाकली तर निश्चित ते यशाकडे जाणार असं मला वाटतं. हाच माझा संदेश, आणखी काही नाही त्यांना. मॅडम, आज आपण इथे आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आपण मुक्तपणे व्यक्ती झालात. खूप अशी उपयुक्त माहिती आपण आम्हाला दिली, त्याबद्दल गोवा दूरदर्शनतर्फे आपले खूप खूप आभार. आणि आपल्या हातूनही समाजसेवा हे कार्य असेच अखंडितपणे चालूच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मी पण तुला धन्यवाद देते इथे याची संधी मला दिल्याबद्दल.